नमस्कार. सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. जय जवान जय किसान हा नारा आठवला तर आपल्याला सर्वप्रथम आठवण्यात येते म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांची. आज आपण यांच्याबद्दल अतिशय सोपे आणि सुंदर असे भाषण बघणार आहोत. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच इथे उपस्थित पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी आपल्यासमोर भारताचे माझे दुसरे पंतप्रधान म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील मुगलसराय इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद तर आईचे नाव रामदुलारी देवी असे होते. ते 18 महिन्याचे असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. अशा बिकट परिस्थितीतही आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले पुढचे शिक्षण चालू ठेवले. त्यांच्यावर गांधीजींच्या स्वातंत्र्याचा विचारांचा प्रभाव पडला होता. महात्मा गांधीजींच्या देश सेवेच्या विचारांनी त्यांनी असहकार आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्यावेळेस त्यांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पकडले आणि न्यायाधीशापुढे समोर नेले. त्यावेळेस त्या न्यायाधीशाने विचारले, तुझं वय काय आहे? त्यावेळेस त्याने जेव्हा जन्मतारीख सांगितली त्यावेळेस त्यांचं वय 18 देखील नव्हतं. त्यावेळेस त्यांना सोडून दिले. पुढे त्यांनी मोहन मदन मालवीय यांच्या बनारस हिंदू विश्वविद्यालयात कला शाखेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि पुढे त्यांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र यामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना गुणपत्रिका, पत्र आणि पदवी यांचा कोणताही मोह नव्हता. त्यांनी अवांतर पुस्तक वाचून ज्ञान आत्मसात केले. म्हणूनच त्यांना शास्त्रीजी असे म्हणतात. त्यांनी ज्ञान प्राप्त करून ज्ञानी आणि विद्वान झाले. लाल बहादूर शास्त्री यांचे मत होते, जसे आपल्या देशाचे सैनिक कणखर असतात तसेच शेतकरी देखील कणखर बनला पाहिजे, कारण अन्नपुरवठा हा वाढला पाहिजे. त्यासाठीच त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. हा नारा देऊन त्यांनी शेतकरी आणि सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केले. लाल बहादूर शास्त्री यांनी 1964 मध्ये भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी त्यांचे कार्य पार पाडले. अखेर 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद इथे त्यांचे निधन झाले. असे व्यक्तिमत्व आपल्या भारताला लाभले हे आपले भाग्यच म्हणावे लागेल.